फुल्यांचं जेव्हा निधन झालं तर फुल्यांच्या चितेला अग्नी कोणी द्यायचा याच्या संदर्भात हे झालं. आणि आता काय होतं की बऱ्याच वेळेला की माणसं मोठे झाले की त्याच्या संबंधानं आपले नातेसंबंध जोडायला अनेक माणसं समोर येतात. फुले या अर्थानं काही फार फुल्यांचं जे कुटुंब होतं ते फुले रक्ताच्या वंशावर फार विश्वास ठेवत नव्हते. फुल्यांचा जो वंश होता तो विचाराचा वंश होता, परिवर्तनाचा वंश होता. आणि या अर्थानं सत्यशोधक समाजातली सगळी कार्यकर्तेच त्यांची कुटुंब होत. मृत्यूच्या वेळेला कोणी द्यायचा याच्याबद्दल वाद सुरू झाला आणि त्यांचे काही चुलत भाऊ होते, तर त्यांनी वाद सुरू केला की यशवंत आमच्या वंशाचा नाहीये, म्हणजे रक्ताचा नाहीये. आणि मग तो वाद सुरू झाला. तर अक्षरशः किस्सा असा सांगितला की इतका वाद सुरू झाला तर त्या काळात विश्रामरामजी घोले जी होते तर ते फुल्यांचे मित्र होते, म्हणजे डॉक्टर्स होते. तर विश्रामरामजी घोलेला सांगून पोलिसांना बोलवायला लागलं. पोलीस आले आणि तो शांत केलं. आणि मग त्याच्यानंतर सावित्री म्हणाल्या की हा दंगा जर असा होणार असेल तर चला, मी तर त्याच्या वंशाची आहे. आणि पहिल्यांदा इतिहासामध्ये एका स्त्रीनं आपल्या नवऱ्याच्या चितेला अग्नी पण दिला, पण ते चिकाळं पकडणं म्हणतात त्याला, जे गाडगं म्हणतो ना आपण, ते पकडून त्या स्मशानात घेऊन गेल्या. आणि हे पहिल्यांदा त्यांनी आपल्या कर्तृत्वानं, आपल्या कृतीनं हे दाखवून दिलं.